सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरात गांजाची विक्री करणाऱ्याला नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात येते। या पार्श्वभूमीवर येवला शहरात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ईश्वर परदेशी राहणार परदेशपुरा याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या ताब्यातील 2 किलो 30 ग्रॅम एकूण 40,600 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून NDPS कायद्या कलमांतर्गत त्या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।